नमस्कार मंडळी, मी रेखा. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज मी तुम्हाला झटपट अशी सुकी कोळंबी दाखवणार आहे. तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊ. तर इथे बघा, मी 1 पाव कोळंबी घेतलेली आहे आणि हे हिरवं वाटण आहे. याच्यामध्ये मी खोबरं, आलं लसूण, हिरवी मिरची, 1 टमाटर घेतलेला आहे आणि कोथिंबीर, आणि इथे मी फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. ते बघा, कढई गरम झालेली आहे. तेल घालून घेते. तेल गरम झालं की कांदा घालून घेते. यामध्ये मी टमाटर घालते कारण मी टमाटर थोडासा कांदा गळून करायला मी याला फ्राय करून घेते. कांदा ब्राऊन झालेला आहे थोडासा. आता यामध्ये मी वाटण घालते. दोन मिनिटं याला परतून घेते असं छान. यामध्येच मी आपले घरचे मसाले, सुके मसाले घालत आहे. याच्यामध्ये लाल तिखट, हा माझा घरचा मसाला आहे, घरातला साठवणीचा. गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालते मसाले चढवणे म्हणून. आता यावरती मी झाकण ठेवते 2 मिनिटं फक्त, त्याला तेल सुटेपर्यंत. इथे बघा, मसाला छान शिजलेला आहे. छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये मी कोळंबी घालून घेते. थोडंसं यामध्ये मी पाणी घालते कोळंबी शिजण्यासाठी, कारण कोळंबी थोडीशी कडक असते, शिजायला थोडा वेळ लागतो. आता याला 5 मिनिटं झाकून ठेवते कमी गॅसवर, कोळंबी शिजेपर्यंत. तर इथे बघा, मी 5 ते 7 मिनिटं कोळंबी शिजून घेतलेली आहे. ते बघा, सुकी कोळंबी तयार आहे. यामध्ये मी कोथिंबीर घालते. गॅस बंद करते. प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे बघा, तयार आहे आपली सुकी कोळंबी. झटपट अशी बनते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा.
तर बघा तयार आहे ते सुकी कोळंबी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. ही कोळंबी तुम्ही चपाती व भाकरीसोबत पण खाऊ शकता.